आजचा दिवस ठरला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस। आपल्या पेडगावला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य स्तंभापाशी हे काय चालू आहे? अंगारकी चतुर्थी असून गणरायाचं दर्शन झालं का? नेमका काय विषय? त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा। तर भावांनो, जय श्रीराम। मी हाय तुमचा गावाकडचा शुभ्या। सकाळच्या प्रसन्न अशा वातावरणात राशींच्या जगदंबा आईसाहेबांचं दर्शन आणि पराक्रम आणि सहनशीलतेचं प्रतीक असणाऱ्या म्हणजे बल, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम आजच्या या प्रवासात अनुभवायला भेट। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याद्वारे येणारे हे धारकरी दररोज वेगवेगळ्या गावातून ठरवून दिलेल्या दिवशी येतात आणि शौर्य स्तंभाची नित्य पूजा करणे, तसेच गडावर ज्ञात असलेल्या मंदिरातील पिंडीवरती अभिषेक करणे, तसेच एकमेकांच्या सहकार्याने वृक्ष संवर्धन, गड संवर्धन करण्यात शिवप्रतिष्ठान खूप महत्त्वाचं काम करत आहे। आपण जो धर्मवीर गडावर व्हिडिओ बनवला होता त्याचा काय फायदा झालाय का? आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या युट्यूबच्या आयडी वर लवकरच घेऊन येणार आहोत। त्याच्यात बऱ्याच गोष्टी उघड होणार आहेत। त्यासाठी युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा। मग काय, नित्यपूजा झाल्यानंतर पेडगाव पासून जवळ असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथे गेलो। अष्टविनायकांमध्ये सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा असा एकच गणपती आहे की ज्या गणपतीला श्री विष्णूंनी स्वतः तप करून सिद्धी प्राप्त केली। नवसाला पावणारा सिद्धटेकचा हा सिद्धिविनायक, तिथे आतमध्ये तुम्ही गेला का नाही, पहिल्यांदा तुम्हाला अशी डिकमळ पाहायला भेटेल। वेगवेगळ्या जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून येणारे लोक आजच्या दिवशी गणरायाचं दर्शन प्रत्यक्षात व्हावं यासाठी आलेले असतात। अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडीचा असणारा हा असा एकच गणपती आहे की ज्या गणपती सोंड ही उजव्या दिशेने आहे आणि या मंदिरातील आतील गाभाऱ्याचं काम हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे। तुम्ही दर्शन घेतलं की तुम्हाला उजव्या हाताला प्रसादालय दिसेल आणि बरोबर त्याच्याच पुढे गेलं की शिवाई मंदिर दिसेल। म्हणजे 3.5 देवींचं जे शक्तीपीठ आहे त्यातील काही अंश असणार हे मंदिर आणि त्याच्याच बरोबर पुढच्या साईडला असं मोठ्या प्रमाणात केले जाणार अन्नदान। तुम्हाला माझा हा प्रवास कसा वाटला आणि तुम्हाला जर प्रत्यक्षात असे अनुभव घ्यायचे असतील तर लवकरात लवकर जाऊन आपलं युट्यूब चॅनल जॉईन करा।